अजितदादांच्या अपघाती निधनाच्या काही दिवस आधी म्हणजे महानगरपालिका निवडणुकांच्या आधी 7 जानेवारीला बोलबिडून एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये साहेबांचा डाव कळाला नाही, दादाच इकडे येत आहेत अशा टायटल खाली कशा पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजितदादांसोबत महायुतीमध्ये सत्तेत जाण्याऐवजी दादाच विरोधात बसण्याच्या तयारीत आहेत अशा आशयाची ही स्टोरी लाईन होती। याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अजित पवार हे महायुती सोडून महाविकास आघाडीच्या सोबत विरोधी बाकावर बसणार आहेत अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं। दरम्यान या सगळ्या चर्चा होत असतानाच 28 जानेवारीला सकाळी अजितदादांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। त्यानंतर शरद पवार गटाचे नेते विलीनीकरणाची भाषा बोलायला लागले, पण विलीनीकरण करून शरद पवार गटाचे नेते सत्तेसोबत म्हणजे भाजप सोबत जाणार होते का असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा आम्ही सत्तेसोबत जाणार होतो की दादाच एनडीए मधनं बाहेर पडणार होते, जमिनीवर लढून संघर्ष करणार होते असा प्रतिप्रश्न उपस्थित करत रोहित पवार आणि अमोल कोल्हे अशा शरद पवार गटाच्या नेत्यांनी दादा सत्तेतनं बाहेर पडणार होते या चर्चेला हवा देण्याचं काम केलंय। पण खरंच अजितदादा सत्तेतनं बाहेर पडणार होते का? गेल्या काही महिन्यात अजित पवारांनी घेतलेली भूमिका नेमकी कोणत्या दिशेला बोट करत होती आणि यामागे भाजपचा काय प्लॅन होता? राजकीय हालचाली काय घडत होत्या? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलबिडू। आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलेलं आहे, आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचंय। साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे। काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय हे विधान होतं अजित पवारांचं। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेसाठी झालेल्या सभेत अजितदादांनी थेट शरद पवारांचं कौतुक केलं आणि झालं गेलं आता गंगेला मिळालं असं म्हणत भूतकाळ विसरायचा संदेश दिला होता। दादांनी जरी विधानसभा आणि लोकसभा ही महायुतीसोबत एकत्रित लढवली असली तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र त्यांनी थेट भाजपशी पंगा घेतला आणि शरद पवारांशी घरोबा केला। बंडानंतर वारंवार अजित पवार आणि शरद पवार या भेटीगाठींचं सत्र सुरू होतच, पण त्याचा रिझल्ट दिसला तो महानगरपालिकेत, जिथं दादांनी भाजप आणि शिंदेंशी फारकत घेत शरद पवारांशी हातमिळवणी केली। दादांनी भाजपला शिंगावर घ्यायला सुरुवातही केली होती। दादांची बदललेली ही बॉडी लँग्वेज पाहून अजितदादा आता भाजप विरोधात विरोधी बाकावर बसणार का असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला होता। पण खरंच अजित पवार विरोधात बसले असते का? सत्ता सोडून अजितदादा शरद पवारांसोबत महाविकास आघाडीसोबत आले असते का? या मागचं राजकारण काय दिसत होतं? तर पहिलं राजकारण दिसत होतं ते विरोधी स्पेसचं। खरं तर या पर्यायातनं भाजपला फायदा झाला असता तो म्हणजे काँग्रेसची स्पेस शरद पवार आणि अजित पवारांनी घेतली असती। महाराष्ट्रातनं काँग्रेस संपत नाही याची जाणीव भाजपला लोकसभेत झालेली आहे। काँग्रेस आपला मूळ जनाधार कायम ठेवतं। तुल्यबळ उमेदवार काँग्रेसला मिळाले तर भाजपला काँग्रेस हाच एकमेव पक्ष हद्दपार करू शकतो याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे। इथं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस शिवाय राष्ट्रवादी मोठी झाली तर भाजपचा एक प्रकारे फायदाच झाला असता, कारण राष्ट्रवादी ही विरोधाची स्पेस घेऊ शकते, पण जेव्हा गरज असेल तेव्हा बाहेरून पाठिंब्याचं राजकारण हे कायम ठेवू शकते। उद्या ही स्पेस काँग्रेसने घेतली तर कुठलीच तडजोड करता येत नाही। त्यापेक्षा काँग्रेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेस घेत असेल तर भाजपसाठी ती सगळ्यात चांगली गोष्ट ठरू शकली असती। आता राष्ट्रवादीच्या या समीकरणातनं राष्ट्रवादी काँग्रेसचा एकंदरीत कसा फायदा झाला असता? तर आज महाराष्ट्रात प्रमुख 6 पक्ष आहेत, पण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी गरज कोणत्या पक्षाची आहे? तर ती खमक्या विरोधी पक्षाची। सत्तेत 3 पक्ष आहेत आणि विरोधात 3 पक्ष आहेत। विरोधातल्या या 3 पक्षांपैकी 2 पक्षांची अडचण ही भाजपला आहे। उद्धव ठाकरे आपली भूमिका ताठर ठेवतात, त्यामुळे त्यांना बळ देणं भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं आणि काँग्रेसला बळ देऊन चालतच नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा आता 40 ते 50 आमदार आणि 5 ते 9 खासदार याच्या पलीकडे आपलं बळ घेऊन जायचंय आणि हे करायचं असेल तर विरोधाची सगळी स्पेस घेण्याचा एकमेव पर्याय हा अजित पवारांच्या समोर होता। थोडक्यात दोन्ही पक्षांसाठी ही गोष्ट विन विन सिच्युएशन अशीच होती, पण यात मुद्दा होता तो अजित पवारांच्या नेत्यांचा। ज्यांना सत्तेची गरज आहे ते आमदार अजित पवारांची ही भूमिका स्वीकारू शकले असते का? आणि स्वीकारली असती तर ती कशी? तर यासाठी आपल्याला गौतम अदानी हे बारामतीत आल्याचं दिसलं होतं। विरोधात असताना शरद पवारांसाठी अदानींसारखा माणूस बारामतीपर्यंत येत असेल तर हे राजकारण एक प्रतिकात्मक म्हणून पाहता येतं। विरोधकांकडे ताकद नाही म्हणून आज विरोधात राहण्याला जनाधार मिळत नाही, पण शरद पवार अजित पवार हे बळ विरोधात राहून जर देत असतील, आपली कामं केंद्राकडनं काढून घेऊन येत असतील तर विरोधात राहण्याची काहीच अडचण अजित पवार आणि शरद पवारांच्या आमदार खासदारांना वाटली नसती। एकीकडे भाजप विरोधाचा जनाधार पण मिळाला असता आणि दुसरीकडे विरोधात राहून कामही करून घेता आली असती।
पण या सगळ्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षातले जे मुख्य नेते दादांपासून दुरावले होते त्यांनी कदाचित थेट भाजप प्रवेशाचा पर्याय अशा परिस्थितीत स्वीकारला असता. शरद पवारांशी पुन्हा जुळून घेणं आणि त्यातही विरोधात बसणं हे त्या नेत्यांना पटलं नसतं. या संदर्भात रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया देत असताना, जर आम्ही एनडीए सोबत आलो असतो किंवा अजित पवार हे आमच्या सोबत विरोधात आले असते तर अजित पवारांच्या पक्षातल्या एका गटाला हे पटलं नसतं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे या संदर्भात अजित पवारांच्या पक्षातला एक गट अजितदादांच्या निर्णयावरती नाराज होता का असा सुद्धा सवाल सध्या उपस्थित होतोय. आता अजित पवार आणि शरद पवार यांचे संबंध सुधारलेले असताना, सगळं चांगलं चालू असताना प्रयोग हा झटक्यात का झाला नाही, तर याचं उत्तर आपल्याला पुणे पिंपरी चिंचवडच्या इलेक्शन मध्ये दिसतं. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार हे काँग्रेसला सोबत घेऊन सुद्धा लढले असते, पण अखंड राष्ट्रवादीचं संख्याबळ आणि भाजप विरोध करून काँग्रेसचा मूळ जनाधार किती संपवता येतो हे पाहण्यासाठी पुण्यापेक्षा दुसरा कुठला केंद्रबिंदू असता. जरी दोन्ही गटांना भलं मोठं यश मिळालं नसलं तर पालिकेमध्ये काँग्रेसला कमी करण्याइतकं यश हे नक्कीच दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येऊन मिळवलेलं आहे. इथं शरद पवारांनी अखेरच्या काळात सुद्धा वैचारिक तडजोड केली नाही म्हणून शरद पवारांची प्रतिमा कायम राहिली असती. भाजपसोबत तडजोड असल्याने अजित पवार सत्तेचा फायदा मिळवत राहिले असते आणि याशिवाय सिंचन घोटाळ्यासारख्या प्रकरणातनं मोकळे होऊन पुन्हा आपल्या कंपूत दाखल झालेले दिसले असते. अर्थात एकत्रित राष्ट्रवादीचं संख्याबळ आमदारांच्या पातळीवर 51 आणि खासदारांच्या पातळीवर 9 झालेलं दिसलं असतं आणि विरोधाची स्पेस एकट्या राष्ट्रवादीकडे राहताना दिसली असती. अर्थात असं सगळं झालं असतं तरीही शरद पवारांची चाल पक्ष वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि विचारधारा कायम ठेवण्यासाठी सगळ्यात चांगली होती असंच म्हणता आलं असतं. पण हे सगळं तेव्हाच घडलं असतं जेव्हा अजित पवार हयात होते. आता दादांचा पक्ष हा विरोधातच काय, सत्तेपासून 1 इंचही दूर जायला तयार होणार नाही. सातत्यानं आम्ही एनडीए सोबत आहोत, भाजप सोबत आहोत याचा उल्लेख करताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवार भूमिका मांडत होते, शरद पवारांशी त्यांची जवळीक वाढली होती, या सगळ्या पार्श्वभूमीवर ते खरंच महायुतीमधून, एनडीए मधून बाहेर पडणार होते का? अजित पवार सत्ता सोडणार होते का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.